जय ज्योती जय सावित्री। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहेत। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर घेऊन येते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका अखंड। धीर सोडताच शूद्रदास केले, धीर सोडताच शूद्रदास केले, आर्याजी ताठले ऐश्वर्यात, भित्रे शूद्र वेडे अज्ञानी बापुडे, भित्रे शूद्र वेडे अज्ञानी बापुडे, आर्य पायी पडे लज्जा गेली, अज्ञानी म्हणूनी म्लेच्छाशी लढले, प्राणांशी मुकले आर्यापायी, शरमांग मारा आर्य नागविले, पशुवत केले ज्योती म्हणे। वरील ओळीचा अर्थ सांगते। महात्मा फुले यांनी तत्कालीन समाज व्यवस्थेवर आणि शूद्रांच्या अधःपतनावर कडक शब्दात भाष्य केले आहे। आत्मविश्वास गमावल्याचे परिणाम जेव्हा शूद्र समाजाने आपला धीर सोडला, तेव्हा त्यांना गुलाम बनवणारे सत्ताधारी उच्चवर्णीय स्वतःच्या ऐश्वर्यात गर्वात ताठ झाले। शिक्षणाअभावी शूद्र समाज भित्रा, वेडा आणि अज्ञानी बनला। जो समाज एकेकाळी पराक्रमी होता, तो आता इतका लाचार झाला की आर्याच्या पायी पडू लागला। त्यांच्या स्वतःचा स्वाभिमान हरवला, अज्ञानाचा त्यांना फटका बसला। अज्ञानामुळे हे लोक बाहेरील आक्रमकांशी स्वतःच्या जीवावर उदार होऊन लढले, इतरांशी संघर्ष केल्यामुळे त्यांचे नुकसान झाले। महात्मा फुले म्हणतात की आर्यांनी शूद्रांना सर्वार्थाने नागविले, लुटले। ही स्थिती केवळ अज्ञानामुळे आणि गुलामगिरी स्वीकारल्यामुळे ओढवली आहे। थोडक्यात सांगायचे तर विद्येविना मती गेली या त्यांच्या प्रसिद्ध विचारांचाच हा एक विस्तार आहे। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने करत आहोत। सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।